राजश्री शाहू महाराजांनी यावरती फार मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली। त्यांनी अनेक मागासवर्गीयांना हॉटेल काढून दिली की तिथं सगळी जाती धर्माची लोक जायला पाहिजे, ती स्वतः तिथं जात। अनेक लोकांना त्यांनी वेगळे वसतिगृह स्थापन केले, प्रत्येक समाजवादी वसतिगृह स्थापन केले। त्यांचं एकच हेतू होता की सगळ्यांनी शिकावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशातून डिग्री घेऊन आले त्यावेळेस त्यांना भेटायला मुंबईचे त्यांच्या घरी शाहू महाराज गेले आणि फार मोठ्या पद्धतीने त्यांचं कौतुक त्यांनी त्यावेळेस केलं। म्हणजे अशा पद्धतीचे राजे महाराजे होऊन गेले आणि यांनी समाजातल्या तळागाळातल्या सगळ्याच माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना एक चांगलं स्थान मिळवून दिलं। अशा राजाची जयंती आपण साजरी करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले 2 गाद्यानंतर झाले, एक कोल्हापूरची आणि एक साताऱ्याची। तर या कोल्हापूरच्या गादीचे हे दत्तक वारस पुत्र होते। वास्तविक हे यांचं आडनाव घाटगे, परंतु तिथल्या गादीला वारस म्हणून त्यांनी तो दत्तक पुत्र घेतला आणि अनेक असे चांगले काम त्यांच्या काळामध्ये झालेले आहेत। राधानगरी धरण जे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, आजही इतका स्थापत्य कलेचा तो चांगला नमुना आपल्याला दिसेल की चांगली इंजिनिअरिंग चांगलं ते बांधतात, ऑटोमॅटिक त्याचं ओव्हरफ्लो झाल्यानंतर दरवाजे ओपन होतात आणि जास्तीचं पाणी वाहून जातं। राधानगरी धरण हे कोल्हापूरवासियांसाठी वरदान आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी गुळाची बाजारपेठ शाहूपुरी म्हणून त्यांनी तिथं स्थापन केली आणि त्या भागामध्ये धरणाच्या माध्यमातून जसं आपल्याकडं नाथसागर आहे पैठणला आणि त्या नाथसागर धरणाच्या पाण्यावर आपण ऊसाची शेती करतो, तसं या राधानगरी धरणाच्या पाण्यावरती तिथले लोक ऊसाची शेती करायचे आणि त्यांच्या जो काही गुळ पिकवला जाता त्याला रास्त भाव मिळावा म्हणून शाहूपुरी नावाची गुळाची पेठ त्यांनी तयार केली होती। अनेक असे त्यांचे चांगले कार्य सांगता येईल, परंतु मला कल्पना आहे तुम्ही उभे आहात, पावसाचं वातावरण आहे, त्यामुळं या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।